नमस्कार मित्रांनो, जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आम्ही निघालो आहे कोकण दर्शन करण्यासाठी. आणि खोपोलीजवळच महड या ठिकाणी श्री गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अष्टविनायकातील हा 4था नंबरचा महडचा वरद विनायक. आणि आपण इथून पुढे आता दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. इथून आता सुरुवात झालेली आहे आणि जवळच आपण आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड यांनी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत. आणि श्री राहू केतू आणि शनी मंदिर या बाजूला आपल्याला हा जाण्याचा मार्ग या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. मंदिराकडे येणारा हा मुख्य रस्ता आहे. आणि या ठिकाणी पूजा आरतीसाठी लागणारं हे सगळं दुकानं वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि दर्शन रांग या ठिकाणी सुरुवात होते आणि इथून आपण प्रवेश करतोय मंदिरामध्ये जाण्यासाठी. हे श्री वरद विनायक महड, जिल्हा रायगड या ठिकाणाहून आपण प्रवेश केलेला आहे. आणि हे समोर मंदिर आहे. इथून आपण सुरुवात करणार आहोत. ही भाविकांची असलेली गर्दी आपल्याला बघायला मिळते. श्री अष्टविनायकातील एक गणेश मंदिर आहे. आणि या ठिकाणी या मंदिराचा देखावा ठेवण्यात आलेला आहे. सुंदर असा हा देखावा आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक या ठिकाणी येऊन बसून आपलं मनन करत असतात. हा मंदिरासमोर मूर्तीच्या समोर असलेला गाभारा आहे. श्री अष्टविनायक दर्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कुठून सुरुवात केली पाहिजे याचं थोडंसं मॅपद्वारे आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महडच्या गणपती बाप्पाचं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून पुढे आमच्या मार्गासाठी निघालेलो आहोत. छान असा हा परिसर आणि एरिया आहे. प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि पुन्हा आम्ही मुंबई पुणे महामार्ग क्रमांक 4ला बाहेर निघालेलो आहोत. आणि हे समोर हॉटेल आहे 712. आणि या ठिकाणी आता आम्ही जेवणासाठी जाणार आहोत. आम्ही आलो आहे हॉटेल 712मध्ये. आणि या ठिकाणी आम्ही जेवणाची ऑर्डर या ठिकाणी आम्ही देतोय. हा त्यांचा मेनू कार्ड आहे. सातबारा हॉटेलची आम्ही स्पेशल मटण हंडी मागवलेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी या ताई आम्हाला सेवा देत आहेत. ती सगळे हंडी आम्हाला वाटून देत आहेत. आणि या हॉटेलमध्ये छान अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
एकाच टेबलवर आम्ही जवळजवळ 8 जण बसलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे सेवा देणाऱ्या महिला कर्मचारी आहेत. आणि हॉटेल मालकाने ह्या महिलांसाठी हा चांगला एक उद्योग या ठिकाणी दिलेला आहे असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं आहे. आणि जेवणही सुंदर आहे, चविष्ट असं जेवण बनलेलं आहे. या ठिकाणी भाकरी वगैरे, मटण, शेवभाजी हे आम्ही जेवणासाठी मागवलेले आहे. तुम्ही पण जीवन भ्रमण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्याबरोबर आमच्याकडे जेवायला या. दापोली तालुक्यातील देवके या गावी आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मुक्कामासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हा आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. उद्यासाठी मी परत पुन्हा दुसरा या विभागातील व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे.